स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या डेटाला क्यूआर कोडमध्ये कन्व्हर्ट कसं करायचं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे त्यामुळे आता सगळ्या ठिकाणी क्यूआर कोडचा सगळ्यात जास्त यूज होत आहे. तुम्ही तुमचा फोटोज, पासपोर्ट, लोकेशन आणि Instagram प्रोफाइल जे आहे, आज तुम्ही क्यूआर कोडसोबत शेअर करू शकता. मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी मॅरेज इन्व्हिटेशन कार्डवर सुद्धा स्कॅनर पाहायला मिळते. त्यामध्ये तुमचं लोकेशन जे असतं ते तिथे दाखवलेलं असतं. आता तुम्हाला हे सगळं स्कॅनर कसं बनवायचं, तुमचे फोटोज, वायफाय पासवर्ड आणि Instagram प्रोफाइल हे तुम्हाला क्यूआर कोडमध्ये कशी आणायचे याविषयी आपण माहिती घेऊया. तर तुम्हाला सगळ्यात पहिले यायचं आहे, मी क्यूआर कोड या वेबसाईटवर तुम्हाला ते सर्च करायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर आता ही वेबसाईट ओपन होणार आहे. मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाली आहे. तुम्हाला ते एंटर कंटेंट इथे ऑप्शन आहे. तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन पाहायला मिळेल. इथे तुम्ही डाउन एरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन पाहायला भेटते. तुम्ही यातला कुठलाही प्रकारचा डेटा जो आहे मॅप, वायफाय, ऑडिओ, पी-डी-एफ, Instagram प्रोफाइल, Facebook प्रोफाइल, इमेज, पी-पी-टी, पी-सी-आर, Google फॉर्म या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा डेटा जो आहे तुम्ही तुमचा याचा क्यूआर कोड जे आहे ते तयार करू शकता. तुम्हाला ते तुमची लिंक पेस्ट करायची आहे आणि तुम्हाला नंतर ते तुमचा क्यूआर कोड जे आहे ते जनरेट करायचं आहे. आता सध्या मी ते एक लोकेशन जे आहे, ते लोकेशनवर क्लिक करतो आणि इथे मी माझं लोकेशन जे आहे तिथे अटॅच करतो आणि नंतर मग एक तिथे क्यूआर कोड जे आहे ते जनरेट करतो. मित्रांनो, मी ते लोकेशनचा ॲड्रेस जो आहे तिथे पेस्ट केला आहे आणि ते तुम्हाला ते खाली ऑप्शन आहे कस्टमाइज एंड डाउनलोड क्यूआर कोड तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. आता तुमच्या जे लिंकचा जो क्यूआर कोड आहे तो इथे जनरेट होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे या साइडला जो क्यूआर कोड आहे तो जनरेट झाला आहे. तुम्हाला इथे जो क्यूआर कोड आहे खालच्या साइडला येऊन तुम्हाला इथे हा क्यूआर कोड तुम्हाला इथे डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड क्यूआर कोडचा ऑप्शन आहे पी-एन-जीमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे. हा क्यूआर कोड जो तुमचा इथे डाउनलोड झाला आहे. मित्रांनो, हा क्यूआर कोड आता तुम्ही कुठेही वापरू शकता. जो पण व्यक्ती या क्यूआर कोडला स्कॅन करेल त्याला तुमचं लोकेशन जे आहे ते पाहायला मिळेल. अशाच प्रकारे तुम्ही डिफरंट तुमचा डेटा जो आहे तिथे तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून तो शेअर करू शकता. या वेबसाईटवर मित्रांनो तुम्ही कुठल्याही प्रकारची जी फाईल आहे किंवा फोटोज आहे ते तुम्ही क्यूआर कोडमध्ये जे आहे ते जनरेट करू शकता. सो पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.